नमस्कार राज्य हो. महाराष्ट्र कृषी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण एखादा नवीन व्हिडिओ नवीन प्रॉडक्ट विषयी माहिती घेऊन येतो. तर आज देखील आपण नेमकं बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन देखील आले की ऑगस्ट महिन्यामध्ये आता सध्या स्प्रे काय घेऊ. तर शेतकरी बांधवांनो, आम्ही बऱ्याचशा प्लॉटला व्हिजिट देखील केली. तर या व्हिजिट नंतर आम्हाला लक्षात आलं की जे आपण स्क्रीनवर दिसतंय या पाचही किडींचा प्रादुर्भाव आजच्या तारखेला आपल्याला ऑगस्टमध्ये दिसून येत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम या किडी ओळखायच्या कशा ते समजून घ्या. या किडी प्लॉटवर जाऊन खरोखर आहेत का ते पाहून घ्या. त्यानंतर मी जे शेवटी एक औषध सांगेल त्याची फवारणी आपण निश्चितपणाने घेतली तर ते उपयोगी ठरेल असं मला वाटतं. सर्वप्रथम प्लॉटवर गेल्यानंतर कापूस पिकाचे 2-3 टप्प्यांमध्ये किंवा कापूस पिकाच्या बांधाच्या मधल्या अशा 4-5 झाडांना व्हिजिट करा. त्या झाडांवर गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर कपाशीच्या पानाच्या मागच्या बाजू ही स्क्रीनवर झटका. त्यानंतर आपल्याला त्या स्क्रीनवर अतिशय सूक्ष्म अशी एक कीड, तपकिरी कलरची, राखाडी कलरची कीड आपल्याला चालताना दिसेल. ही कीड म्हणजे थ्रिप्स राहील. आता ही थ्रिप्स ओळखल्यानंतर तिचा नेमका अटॅक किती आहे हे देखील आपल्याला जाणून घेणं तेवढंच महत्वाचं राहील. 4 ते 5 थ्रिप्सच्या वर जर प्रमाण असेल तर अतिशय हेवी अटॅक असल्याचं मानलं जातं. तर शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम थ्रिप्स ओळखायला याच्यासाठी सांगितलं की आत्ताच्या स्टेजला सर्वात हेवी अटॅक असलेली कीड जर कापूस पिकावर असेल तर थ्रिप्सचा अटॅक आहे. त्यानंतर मावा जो येतो तुम्हाला वरच्या कोरड्या पानांवर पिवळसर कलरचा दिसेल किंवा काळा मावा देखील काळ्या कलरचा आपल्याला पानाच्या मागच्या बाजूला चिकट झालेला दिसेल. त्यानंतर तुडतुडे जे येते नाकतोड्याप्रमाणे उडताना आपल्याला दिसतात, ते सहज तुम्ही ओळखू शकता. पांढरी माशी देखील आपण ओळखू शकतो प्लॉटवर गेल्यानंतर. त्यानंतर गुलाबी बोंडअळीची ती आत्ताच्या स्टेजला फुलपाती अवस्थेमध्ये कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. कारण गुलाबी बोंडअळीचा पतंग जो आहे तो या स्टेजमध्ये अंडी घालत असतो. तर शेतकरी बांधवांनो, या 5ही किडी जर आपल्याला एकाच औषधाने कंट्रोल झाल्या तर निश्चितपणाने आपल्याला तिथं खर्च देखील वाचेल आणि औषधाचा डोस हा प्रॉपर जाईल. त्यासाठी आपल्याला शेवटी एक औषध सांगतो मी, ते तुम्हाला वापरता आलं तर निश्चितपणाने वापरा. या 5ही किडी उत्तम प्रकारे कंट्रोल करून देण्याचं काम ते औषध करील. त्या औषधाचं जे नाव आहे ते स्वाल कॉर्पोरेशन या कंपनीचं ऑक्झॅलिस जे आहे याचा डोस हा एका एकरला 160 ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे. 160 ग्रॅम का घ्यायचा आहे? अटॅक हा हेवी आहे. थ्रिप्सचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात आहे. या ऑक्झॅलिसमध्ये फ्लोनिकमाइड आणि फिप्रोनिल असे 2 घटक आहे. तर फ्लोनिकमाइड जे ते मावा, तुडतुडे, पांढरी माशी कंट्रोल करेल. फिप्रोनिल जे ते थ्रिप्स आणि गुलाबी बोंडअळी हे या 2 किडी कंट्रोल करेल. मावा तुडतुड्यासाठी फ्लोनिकमाइड, थ्रिप्स आणि गुलाबी बोंडअळीची जे काही सुरुवातीची अवस्था असते अंडी घालण्याची, ती कंट्रोल करायचं काम हे फिप्रोनिल करेल. तर शेतकरी बांधवांनो, या ऑक्झॅलिसचा वापर निश्चितपणाने आपण कराल मी अशी आशा करतो. अतिशय चांगलं असं कॉम्बिनेशन आहे. त्यासोबत तुम्ही बऱ्याचदा थ्रिप्सचा अटॅक हा जास्त कालावधी राहिल्यामुळे झाडाला वीकनेस आल्याने बऱ्याचदा फुलपाती गळ ही देखील झालेली दिसते. तर हा ट्रेस भरून काढण्यासाठी एक बायोक्लासिक नावाचं देखील एक प्रॉडक्ट आहे सॉल कंपनीचं ते पण, आणि ते 40 ml एका एकरला आपल्याला घ्यायचं आहे. तर या 2 औषधांची फवारणी येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये निश्चितपणाने आपण केली तर आपल्या कापसाचं जो नुकसान होणार आहे किंवा आपण जी त्याची काळजी घेतलेली आहे तिचा पुरेपूर उत्पादनामध्ये उपयोग आपल्याला घेण्यासाठी ऑक्झॅलिसची फवारणी निश्चितपणाने
केली पाहिजे असं मला वाटतं. या 5ही किडी त्यामध्ये चांगल्या प्रकारे कव्हर होतील. धन्यवाद.